अंबरनाथ नगराध्यक्षपदाकरिता शिवसेनेच्या उमेदवाराला अहिरांचा जाहीर पाठिंबा। बैठकीला माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांची विशेष उपस्थिती। अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदाकरिता होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीचं आयोजन अहिराचे गव्हर्नर अजय श्रीनिवास चिरीवेला यांनी केलं होतं। या बैठकीला शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी विशेष उपस्थिती लावली होती। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आणि विषयांवर चर्चा केली। शहरातील काही शिक्षकांना निवडणुकीदरम्यान मतदानापासून वंचित राहावं लागतं, त्यासाठी शिक्षकांना पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली। त्याबाबत लवकरच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून भेटणार असल्याचं माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी सांगितलं। तसंच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता शिवसेनेच्या उमेदवाराला अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचा जाहीर पाठिंबा असल्याचं अजय श्रीनिवासराव चिरीवेला यांनी सांगितलं। याप्रसंगी संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कुमावत, जिल्हा महिला प्रमुख दीपा एडविन, अंबरनाथ तालुका महिला प्रमुख राधिका मुखर्जी, सचिव शत्रुघ्न उमाप, सहसचिव उस्मान शाह, राजेंद्र सूर्यवंशी, सागर शिंदे, मुन्ना उपाध्याय, महिला सहसचिव दर्शना चिरीवेल्ला, अनिता श्रियन, कनक चिरीवेल्ला, शिक्षिका शांतीराव शबानी, पिंकी, लक्ष्मी अय्यर यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते। आज शिवसेनाच्या माध्यमातून इन्फंट जीसस स्कूलमध्ये एक संवाद कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमामध्ये माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर मॅडम आले होते। या प्रसंगी मी ऑल इंडिया ह्युमन राईट्स असोसिएशनची पूर्ण ठाणा जिल्हा, अंबरनाथ म्हणजे पूर्ण तालुका यांच्या माध्यमातून शिवसेनाचा जे पण नगराध्यक्ष असेल त्यांना पूर्णपणे पाठिंबा देतो। गेले 2 खासदारचा निवडणूक आणि आमदारचा निवडणूकमध्ये जे टीचर्स आहे इन्फंट जीसस स्कूलसने भरपूर शाळेच्या टीचर्स लोकांना पोस्टलद्वारे त्यांना जे निवडणूक करायचं ते पण त्याच्यावर पण त्याला वंचित राहतात। पण यावेळेस नगराध्यक्ष या निवडणूकमध्ये ते वंचित नाही राहायला पाहिजे, त्याच्याबद्दल आम्ही आरोकडे एक निवेदन देणार आहे आणि याची निकाल लावणार। आज या ठिकाणी अखिल भारतीय मानव अधिकार समिती आणि त्यांचे गव्हर्नर अजय राव चिरावल्ली यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि या हॉलमध्ये आज त्यांच्यासोबत आमची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी शहराचे देखील काही प्रश्न आमच्याकडे उपस्थित केले की येणाऱ्या काळामध्ये त्यांना शहरामध्ये काय अपेक्षित आहे ते देखील आम्ही त्यांचं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे आणि त्या ह्युमन राईट्सच्या सर्व सदस्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत आहे आणि पोस्टल वोटिंगची देखील मागणी केलेली आहे, कारण त्यांनी लोकसभेला आणि विधानसभेला ते मतदान करू शकले नाही। तर यावेळेस त्यांनी आमच्याकडे बोलून दाखवली, तर मी स्वतः त्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे आणि जेणेकरून त्यांना आता या निवडणुकीमध्ये पोस्टल वोटिंग करता आलं पाहिजे, कारण त्यांना इलेक्शन ड्युटी असतात। तर मागच्या 2 वेळेस देखील त्यांना मतदान करता आलं नाही। तर संविधानाने जो अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला, मतदान हे प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो त्यांनी बजावलाच पाहिजे। या दृष्टिकोनातून त्यांना हे मतदान करता यावं यासाठी त्यांना पोस्टल वोटिंग करण्यासाठी आम्ही मदत करू।